जगामध्ये असे अनेक देश आहेत जिथली न्यायव्यवस्था अत्यंत कठोर आहे। इथे गुन्हेगाराला माफी नाहीच आहे। असाच एक देश आहे तो म्हणजे इराण। याच इराणमध्ये गेल्या 10 महिन्यात तब्बल 1000 पेक्षा जास्त जणांना फासावरती लटकवल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। पण यामागची नेमकी कारणं काय आहेत आणि कोणत्या गुन्ह्यासाठी या हजारो जणांना फासावरती लटकवण्यात आलंय, बघूयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। इराण जगातला एक कट्टर इस्लामिक देश। इथे लोकशाही केवळ नावालाच आहे। इथे चालते ती हुकुमशहांची सत्ता। म्हणूनच सरकारच्या विरोधात जाणाऱ्याला, धर्मविरोधी कारवाई करणाऱ्याला इराणमध्ये एकच शिक्षा असते। ही शिक्षा म्हणजे मृत्यूदंड। इराणमध्ये फाशीची शिक्षा सामान्य आहे, पण 2025 साली इराणमधली परिस्थिती अधिकच भयंकर बनली। मानवाधिकार संघटनांच्या एका आकडेवारीनुसार या वर्षात इराणमध्ये तब्बल 1000 पेक्षा जास्त जणांना फासावर लटकवण्यात आलं। जानेवारी 87, फेब्रुवारी 74, मार्च 59, एप्रिल 110, मे 152, जून 98, जुलै 110, ऑगस्ट 142, सप्टेंबर 171 आणि ऑक्टोबर 217। महत्त्वाचं म्हणजे इस्रायल विरुद्धच्या संघर्षानंतर इराणमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचं प्रमाण कमालीचं वाढलंय। हेरगिरी, देशविघातक कारवाया, सरकारविरोधी आंदोलन पुकारणं, धर्माच्या विरोधात जाणं, अंमली पदार्थांची तस्करी करणं, अशा अनेक गुन्ह्यांअंतर्गत इराणच्या सरकारनं शेकडो जणांना थेट फासावर लटकवलंय। इराणमध्ये साधारणतः जर 1000 केसेस ह्या झालेल्या असतील वर्षभरामध्ये, तर त्यामधल्या 500 केसेस ह्या ड्रग अब्यूजच्या आहेत किंवा ड्रगच्या तस्करीच्या आहेत आणि त्याच्यामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा देणं हे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अंतर्गत अभिप्रेत नाही। असं असतानाही इराणमध्ये दर तासाला किंवा दर दिवसाला साधारणतः 9 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली गेलेली आहे। मला असं वाटतं की या कृत्यासाठी इराणवरती आंतरराष्ट्रीय दबाव आणणं हे अत्यंत गरजेचं आहे। विशेष करून जे डेमोक्रॅटिक देश आहेत त्यांनी एकत्र येऊन इराणवरती दबाव आणणं हे गरजेचं आहे। पण आपल्या देशात, भारतामध्ये शेवटची फाशी कधी दिली गेली होती हे तुम्हाला माहित आहे का? 20 मार्च 2020 साली दिल्लीतल्या निर्भया हत्याकांडातल्या 4 आरोपींना फाशी दिली गेली। त्यानंतर गेल्या 5 वर्षात भारतात एकाही गुन्हेगाराला फासावर लटकवण्यात आलेलं नाही। खरं तर स्वतंत्र भारतात आजवर किती जणांना फाशी दिली गेली याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही, पण हा आकडा साधारण 700च्या आसपास आहे। पण इराणमध्ये याच वर्षात जल्लादानं 1000 पेक्षा जास्त वेळेला फाशीचा खटका ओढलाय। इराणी कायदे हे भारतासारखे पारदर्शक नाहीत। इराणमध्ये फाशीची शिक्षा सरकारकडून आपली पकड कायम ठेवण्यासाठी वापरली जाते। दडपशाहीची ती एक प्रतिकात्मक यंत्रणा आहे। राजकीय विरोध दडपण्यासाठी वापरलं जाणारं हत्यार आहे। इथे जनतेला हेच दाखवण्याचा प्रयत्न असतो की आमच्या विरोधात गेलात तर शेवट फार वाईट होईल। सिद्धेश कांसेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।